इयत्ता 12वी विषय इतिहास प्रकरण 11वे बदलता भारत भाग 1 स्वाध्याय. प्रश्न पहिला. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पूर्ण विधाने पुन्हा लिहा. 1. 1947च्या जिनिव्हा परिषदेत जो करार झाला तो डॅश करार म्हणून ओळखला जातो. पर्याय सिएटो, नाटो, गॅट, सार्क. उत्तर गॅट. 2. 1776 मध्ये जगात सर्वप्रथम डॅश या देशात माहितीचा कायदा लागू झाला. पर्याय अ स्वीडन, फ्रान्स, इंग्लंड, भारत. उत्तर स्वीडन. 3. स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिन डॅश म्हणून साजरा केला जातो. पर्याय राष्ट्रीय शिक्षण दिन, राष्ट्रीय युवक दिन, राष्ट्रीय एकात्मता दिन, राष्ट्रीय विज्ञान दिन. उत्तर राष्ट्रीय युवक दिन. प्रश्न दुसरा. ऐतिहासिक ठिकाण, व्यक्ती, घटना यासंबंधीची नावे लिहा. 1. 2004 मध्ये ही कंपनी सॉफ्टवेअर सेवा पुरवणारी आशियातील सर्वात मोठी कंपनी ठरली. उत्तर टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस. 2. 2002 मध्ये या शहरात मेट्रो सेवा सुरू झाली. दिल्ली. व दिलेल्या कारणापैकी योग्य कारण निवडून विधान पूर्ण करा. भारताने जागतिक व्यापार संघटनेचे सभासदत्व स्वीकारले कारण भारताला इतर देशांशी व्यापारी स्पर्धा करायची होती. भारत जागतिक अर्थव्यवस्थेपासून लांब राहू शकत नाही. भारताला मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारायची होती की भारताला जागतिक पातळीवर नेतृत्व करायचे होते. उत्तर क. भारताला मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारायची होती. प्रश्न तिसरा. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. सॉफ्टवेअर क्षेत्राचा भारताच्या एकूण निर्यातीतील वाटा वाढण्याची कारणे. उत्तर अनुकूल सरकारी धोरण, उद्योजकांची दूरदृष्टी, माहिती तंत्रज्ञानाचा प्रसार, कुशल संगणक अभियंती उपलब्धता. प्रश्न चौथा. टिपा लिहा. भारत सरकारचे युवक धोरण. उत्तर भारत हा युवा लोकसंख्या असलेला देश आहे. युवकांना शिक्षण, कौशल्य व रोजगाराच्या संधी देऊन देशाच्या विकासात त्यांचा सहभाग वाढवणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. नेहरू युवा केंद्र संघटन आणि राष्ट्रीय युवा सशक्तीकरण कार्यक्रम यांच्या माध्यमातून युवकांना प्रशिक्षण दिले जाते. साक्षरता, आरोग्य, पर्यावरण संरक्षण, कौशल्य विकास व स्वयंरोजगार यावर भर दिला जातो. 12 जानेवारी हा राष्ट्रीय युवक दिन म्हणून साजरा केला जातो. 2. प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. उत्तर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना ही ग्रामीण भागातील गावांना मुख्य रस्त्यांशी जोडण्याच्या उद्देशाने राबवण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत गुणवत्तेच्या मानकांनुसार रस्ते बांधले जातात, जे रोजगार निर्मितीसाठी देखील महत्त्वाचे आहेत. रस्त्यामुळे गावकऱ्यांना शिक्षण, आरोग्य, बाजारपेठा आणि इतर सुविधा सहज मिळतात. ही योजना संपूर्ण गावांना पंचायतींच्या माध्यमातून जोडण्यावर लक्ष केंद्रित करते, जे ग्रामीण विकासाला चालना देते. 3. स्पीड पोस्ट. उत्तर स्पीड पोस्ट ही भारत पोस्टची सेवा असून त्वरित आणि सुरक्षित पद्धतीने पत्रव्यवहार आणि पार्सल पोहोचवणे हे मुख्य उद्देश आहे. ग्रामीण आणि शहरी भागात या सेवेने व्यावसायिक आणि व्यक्तिगत व्यवहार सुलभ केले आहेत. स्पीड पोस्टमुळे दस्तऐवज, पैसे, औषधे आणि महत्त्वाच्या वस्तू वेळेत पोहोचवतात. PMGSY अंतर्गत रस्त्यांच्या उपलब्धतेमुळे स्पीड पोस्टची सेवा जलद आणि प्रभावी बनते, ज्यामुळे संपूर्ण देशात संपूर्ण सुविधा सुधारतात आणि लोकांच्या जीवनात सुविधा वाढतात. प्रश्न 5वा. तुमचे मत नोंदवा. भारत अवकाश संशोधन क्षेत्रातील अग्रणी देश आहे. उत्तर भारताने अवकाश संशोधनात मोठी प्रगती साधली आहे. इस्रोने कमी खर्चात यशस्वी प्रक्षेपण केले. चंद्रयान आणि मार्सयान मोहिमा यशस्वी झाल्यामुळे भारत जागतिक स्तरावर मान्य झाला. उपग्रह प्रक्षेपणामुळे संपर्क सुविधा, हवामान अंदाज, नकाशे आणि दूरचित्रवाणी सेवा सुधारल्या. भारताचे संशोधन शांततामय उद्देशासाठी आणि वैज्ञानिक प्रगतीसाठी वापरले जाते. सुलभ किंमत आणि परिणामकारक तंत्रज्ञान यामुळे भारताचे नाव
जागतिक पटलावर अधोरेखित झाले. त्यामुळे भारत अवकाश संशोधनात आघाडीचा देश आहे. अभियांत्रिकी व विज्ञान क्षेत्रातील युवकांना प्रेरणा मिळते. देशाच्या आर्थिक आणि सामाजिक विकासात याचा मोठा फायदा होतो. अशा प्रकारे भारत अवकाश संशोधनात अग्रगण्य देश म्हणून ओळखला जातो. प्रश्न 6वा. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. भारतात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कोणत्या योजना राबवल्या गेल्या? उत्तर. भारतात वाढत्या लोकसंख्येमुळे बेरोजगारी हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे केंद्र सरकारने रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी विविध योजना राबवल्या. या योजनांमुळे ग्रामीण व शहरी भागातील लोकांना रोजगार उपलब्ध झाला आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत झाली. सर्वप्रथम प्रधानमंत्री रोजगार योजना सुरू करण्यात आली. या योजनेद्वारे सुशिक्षित बेरोजगार तरुणांना उद्योग व व्यवसाय सुरू करण्यासाठी आर्थिक मदत देण्यात आली. त्यामुळे स्वयंरोजगाराला चालना मिळाली. यानंतर रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. योजनेचा उद्देश ग्रामीण भागातील बेरोजगारांना किमान 100 दिवस रोजगार उपलब्ध करून देणे हा होता. शेतीचे काम नसताना लोकांना काम देऊन त्यांना आर्थिक आधार देण्यात आला. संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना ही योजना आश्वासन योजना व जवाहर ग्राम समृद्धी योजना यांचे विलिनीकरण करून सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत ग्रामीण भागात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या आणि कामाच्या बदल्यात धान्य देण्याची तरतूद करण्यात आली. पुढे राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच नरेगा सुरू करण्यात आली. या योजनेत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबातील एका व्यक्तीस दरवर्षी किमान 100 दिवस काम करण्याची हमी देण्यात आली. या योजनेमुळे बेरोजगारी कमी झाली आणि ग्रामीण भागाचा विकास झाला. याशिवाय सुवर्ण जयंती ग्रामीण स्वयंरोजगार योजना सुरू करून ग्रामीण युवकांना प्रशिक्षण व आर्थिक मदत देऊन स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन देण्यात आले. अशा विविध योजनांमुळे भारतात रोजगाराच्या संधी वाढल्या, ग्रामीण विकासाला चालना मिळाली आणि लोकांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा झाली. प्रश्न 7वा. खालील दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे सविस्तर उत्तरे लिहा. माहितीचा अधिकार अधिनियमाची माहिती लिहा. भारतात ही चळवळ कशी सुरू झाली, माहितीची व्याख्या आणि माहितीचा अधिकार या अंतर्गत नागरिकांचे हक्क. तर या मुद्द्यांच्या आधारे उत्तर असेल अ. भारतात ही चळवळ कशी सुरू झाली. भारतामध्ये माहितीचा अधिकार अधिनियम लागू होण्याआधी लोकसंख्येला सरकारी कामकाजाबाबत माहिती मिळवण्यात अडचणी येत होत्या. लोकशाहीमध्ये पारदर्शकता आणण्याची मागणी नागरिकांकडून वाढली. 1990च्या दशकात लोकशाहीत माहिती हक्क या संकल्पनेची चळवळ सुरू झाली. विविध सामाजिक कार्यकर्ते, NGO आणि पत्रकारांनी सरकारी विभागातील गुप्तता कमी करण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती केली. यामुळे सरकारवर दबाव निर्माण झाला आणि 2005 मध्ये माहितीचा अधिकार अधिनियम राबवण्यात आला. ब. माहितीची व्याख्या. माहिती म्हणजे कागदपत्रे, नोंदी, लेखी, इलेक्ट्रॉनिक किंवा इतर कोणत्याही स्वरूपातील तथ्य व डेटा जे सरकारी कार्यालयाकडे असतात. यामध्ये सरकारी निर्णय, योजना, बजेट, कामकाजाची प्रगती, नियम व आदेश यांचा समावेश होतो. माहिती लोकांना उपलब्ध करून देणे म्हणजे पारदर्शक प्रशासनाची खात्री करणे होय. क. माहितीचा अधिकार या अंतर्गत नागरिकांचे हक्क. माहितीचा अधिकार अधिनियम नागरिकांना खालील हक्क देतो. 1. कोणत्याही सरकारी कार्यालयाकडून माहिती मागण्याचा अधिकार. नागरिक कोणत्याही सरकारी विभागाकडून माहिती विचारू शकतात. 2. माहिती वेळेत मिळण्याचा हक्क. सरकारने माहिती मागितल्यावर ठराविक कालावधीत ती उपलब्ध करून द्यावी लागते. 3. गुप्तता निवारणाचा हक्क. माहिती लपवू नये किंवा चुकीची माहिती दिली जाऊ नये. 4. सरकारी निर्णयावर माहिती मिळवून प्रशासनाचे निरीक्षण करण्याचा हक्क. लोक सरकारी कामकाजावर तपासणी करून उत्तरदायित्व ठेवू शकतात. या अधिनियमामुळे भारतात पारदर्शकता वाढली, भ्रष्टाचार कमी झाला आणि नागरिकांचा प्रशासनावर विश्वास वाढला. नागरिकांना त्यांच्या हक्काचा उपयोग करून समाजात अधिक सक्रिय भूमिका बजावता येते.